हॅलो एव्हरीवन, स्वागत तुम्हाला सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स कोणाचं इलेक्शन होणार या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मी हर व्हिडिओमध्ये देत असतो आणि आज पण देणार. तुम्ही जर चॅनल पर्यंत आले असाल प्लीज सबस्क्राईब करा. आणि लाईटची पोझिशन मी चेंज केलेली आहे. पहिले माझ्या थोबड्यावर डायरेक्ट लाईट येत होता, आता चेंज करून टाकली. आता खूप जास्त कम्फर्टेबल वाटत आहे. आणि आता मी तुम्हाला फटाफट सांगतो की कोण कोणत्या नंबरवर आहे. आवाज थोडासा बसलेला आहे तर आवाजला ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवशी. तर मी सुरू करतो. नंबर 9वर काल होता प्रभू शेडके, पण आता आलेली आहे रुचिता जामदार. आणि रुचिता जामदार यांचं इलेक्शन नाही होणार असं मला वाटतंय. त्यानंतर नंबर 8वर सागर करंडे आहे. नंबर 7वर प्रभू शेडके आहे. प्रभू शेडकेचं इलेक्शन नाही होणार असं मला वाटते. सागर करंडे यांचं इलेक्शन होऊ शकतं असं सध्याच मला वाटत आहे. त्यानंतर नंबर किती बोललो मी 7 जण. 6वर आलेली आहे दीपाली सय्यद. नंबर 5वर प्राजक्ता शुक्रे आहे. दोन्हीही लेडीज सेफ राहणार आहे. आणि बॅकग्राऊंड नॉईजला मी आज पूर्णपणे इग्नोर करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण खरंच मला इग्नोर करावं लागत आहे. तुम्हाला पण इग्नोर करावं लागेल. 5पर्यंत पोहोचलो. नंबर 4वर अनुश्री माने आहे. नंबर 3वर राकेश बापट आहे. नंबर 2वर सचिन कुमावत आहे. आणि नंबर 1वर रोशन भजनकर आहे. दरवेळेस प्रमाणे हे जे 5 नावे आहे वरचे 5 4 3 2 1 हे सारखेच असते दरवेळेस. आणि खालचेच नावं वरताखाली होत राहते, जसं की मला या सीझनमध्ये समजलं आहे. खूप जास्त काही असा चेंज नाही झाला जेणे आपण शॉक होऊ शकतो. आणि मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटत आहे, कारण खरंच ना मी तोंडासमोर माझं लाईट काढून टाकला पहिले तर, आणि देवाची फोटो ठेवली तर खूप जास्त छान वाटत आहे मनाला. तर भावांनो आणि बहिणींनो, इविक्शनबद्दल बोलायचं तर सागर करंडे यांचं इविक्शन होऊ शकतं या वीकमध्ये. आणि नो इविक्शन पण होऊ शकतं. आता ते तर वेळेवर माहीत पडणार. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय गाईज.